नमस्कार. तो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, गावरान भाजी भाकर या चॅनलमध्ये. तर आज कोरोळा कसा बनवायचा याची संपूर्ण मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आपण व्हिडिओ आता चालू करू. हा घेतला आपण उडद सोल, याला उडद मोगर असे म्हणतात. तर हा आपण मोजून घेतलेला आहे 5 किलो, आणि याचा बनवायचा आहे आपल्याला कोरोळा. तर हा कोरोळा हिवाळ्यातच बनवतात. जेवढी थंडी जास्त पडेल तेवढा कोरोळा चांगला होतो. आमच्या घरी बाया नसल्यामुळे आम्ही हा थोडा लेट घालत आहे, पण थोडी थंडी अजूनही पडत आहे, तर तेवढ्यावर हा चालून जातो. याची बी चव चांगली लागते. तर आता आपल्याला हे भगुनं जे आहे, भगुन्यात आपण उडद सोल घेतलेला आहे. आता हे घ्यायचं आहे आपल्याला धुवून. तर आता आपण ही डाळ जी आहे हे धुवून घेतली, 2 पाण्यानं चांगली चक्क धुवून घेतली. आता आपण हे भिजत ठेवणार आहे कमीत कमी 3 ते 4 घंटे. आता हा आपला उडदाचा जो सोल आहे आपण भिजू घातला, आता 2 ते 3 घंटे भिजून झालेला आहे. आता आपल्याला हा मिक्सरमध्ये बारीक काढून घ्यायचा आहे. आता हे आपण चाळणी घेतलेली आहे, या चाळणीनं असं घ्यायचं आहे, याच्यातलं पाणी झारू द्यायचं आहे. आणि दुसरं भांडं घेतलेलं आहे आपल्याला, या भांड्यावर असं ठेवायचं आहे, पाणी झारू द्यायचं आहे. याच्यातलं पाणी झारलं की असं हे मिक्सरच्या भांड्यात डाळ टाकायची आहे. आणि आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. तर आपण आता हे आहे भोपळा, हा भोपळा आपण धुवून घेतला, बारीक चिरून घेतला. आता हा भोपळा आपल्याला मिक्सरमध्ये बारीक काढायचा आहे. आणि हा आहे लसण. भोपळा वेगळा काढायचा आहे आणि लसणचा पेस्ट वेगळा काढायचा आहे. आपल्याला दोन्ही वेगळे वेगळे काढायचे आहेत. तर आपण पहिले भोपळा काढून घेऊ. आता हा भोपळा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू राहिलो. हा पूर्ण भोपळा आपण मिक्सरच्या भांड्यात टाकला. आता हे लावलं आपण झाकण. आता याला काढून घेऊ आपण बारीक. तर आपण आता हे डाळ काढून घेतलेली आहे. डाळ अशा प्रकारे काढायची आपल्याला, मीडियम काढायची आहे, जाडी बारीक एकदम पेस्ट करायचा नाही हिचा. आणि आपण जो भोपळा मिक्सरमधून काढून घेतला तो हिच्यात टाकायचा आपल्याला. आपण भोपळा टाकून घेऊ. हे भोपळ्याची पेस्ट याच्यात सर्व टाकून घ्यायची. याच्यावर टाकायची आपल्याला आता म्हणजे मेथी धुवून चिरून घेतली ते टाकायची आहे सर्व. मेथी आपली सर्व टाकून झाली. आता याच्यात तर आता आपण लसण मिक्सर मधून काढला, तो लसण बी आपल्याला पूर्ण टाकायचा आहे पेस्ट. पुरी मिक्सर मधला जो पेस्ट आहे तो पूर्ण टाकायचा आहे. कोरोळा चविष्ट झाला पाहिजे. तर आपण हे धनी जे आहेत, धनी बारीक काढून घेतले होते आपण, जाडसर म्हणजे मीडियम काढलेले आहेत. आणि हे जे आहे सोप आहे, बडी सोप, हे मीडियम काढलेली आहे आपण. आता हे सर्व याच्यात आपल्याला टाकायचं आहे थोडं थोडं करून. आता सर्व आपलं टाकून झालं. याच्यात टाकायचं आपल्याला मीठ, तेही आपल्या चवीनुसार टाकायचं आहे. मीठ असं टाकायचं. हा आपला 5 किलोचा कोरोळा आहे. आता आपलं मीठ सर्व टाकून झालेलं आहे याच्यात. आता आपल्याला हे करायचं थोडं थोडं करून मिक्स. चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला. आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे, फेटू घ्यायचं आहे. चांगलं फेटू घ्यायचं आहे. 5 किलोचा कोरोळा आपला मिक्स करून घ्यायचं चांगलं. चांगलं फेटू घ्यायला लागते. याला सर्व मिक्स झालं पाहिजे. आता मी हे चांगलं फेटून घेतो. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा
आणि व्हिडिओला शेअर पण करा आणि करोळा तुम्ही पण करून बघा. हे चांगलं याच्यासाठी फेटून घ्यावं लागते. जो माल मसाला आहे तो कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. मीठ वगैरे जे आपण बडीशोप टाकली, त्याच्यानंतर आपण धनीची पावडर टाकली, हे चांगली मिक्स झाली पाहिजे. म्हणून कोपऱ्या कापऱ्यानं हात घालू घालू असं वर खाली करून चांगलं मिक्स करावं लागते. तर हे आपण आता या जे आपलं कटोरा आहे तर कटोऱ्यासोबत आपण भगून घेतलेला आहे. ह्या साईच्यात आपटा बी लागते आणि फेटा बी लागते. यानं करोळा फुगतो. तर आता हे आपण सर्व मिक्स करून फेटून घेतलं. चांगलं फेटलं आपण याला. आता आपल्याला हा करोळा तोडायचा आहे. आणि हे घेतलं आपण कोपर. या कोपऱ्याला चौकून तेल लावून घेतलं, कारण करोळा आपला चिपकला नाही पाहिजे याच्यासाठी आपण तेल लावून घेतलं. आता आपण याच्यात करोळा तोडू. आता करोळा असा मुठीत घ्यायचा, असा गोल करायचा आणि असा तोडायचा. हा करोळा आपण तोडून घेऊ सर्व. आपण याला तेल लावलेलं आहे कोपरला, चिपकला नाही पाहिजे म्हणून. असं थोडा थोडा करून तोडायचा आहे. आणि कसा आम्ही तालुक्याच्या ठिकाणी आहे, नाही तर हा करोळा जो आहे ना बारीक बारीक ज्या तुरड्या राहतात त्याच्याशी थर मांडतात आणि त्या थरवर तोडतात मोठा मोठा. कसं आहे, आम्ही तालुक्याच्या ठिकाणी असल्या कारणानं आम्हाला तुरड्या मिळत नाही. आमच्याकडे काही तुरड्या नाहीत म्हणून आम्ही हा कोपरमध्ये तोडू राहिलो. असा चौकून कोपरमध्ये तोडून घ्यायचा. आता मी हा करोळा तोडून घेतो. पुढे काय करायचं ते व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोच. आता आपला सगळा करोळा तोडून झालेला आहे. आपण ह्या मिरच्या घेतलेल्या 5, ह्या जो करोळा आहे हा सळा ठेवू नये म्हणून ह्या 5 मिरच्या घेतलेल्या आहे. 5 मिरच्या आपल्याला असं खोसून द्यायच्या आहेत. हे 5 मिरच्या आपल्याला आता खोसून झालेल्या आहेत. आणि हा करोळा आपण संध्याकाळचा टाकलेला आहे. संध्याकाळचाच टाकत असतात, कारण की थंडींचा हा करोळा आहे हा चवदार होतो. तर आता आपला हा करोळा बनून तयार झालेला आहे. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओत. जय गजानन.